यानंतर बातमी आहे पॉवरफुल बैठकी संदर्भातली। माढा मतदारसंघातून शरद पवारांच्या उमेदवारी संदर्भात अद्यापही संभ्रम कायम आहे। निवडणूक लढवावी की न लढवावी या संदर्भात पवारांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे। बारामती हॉस्टेलला माढ्यातल्या नेत्यांसोबत शरद पवारांची सध्या बैठक सुरू आहे। याविषयी अधिक माहिती करण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, काय अधिक माहिती या संदर्भात? बैठक अद्यापही सुरू असल्याचं कळतंय, काय नेमके संकेत मिळतात? म्हाडातली राजकीय गणितं वेगळी पाहायला मिळणार का? बैठक संपली आहे। सगळे म्हाडातले नेते जे आहेत ते जेवणासाठी गेलेले आहेत। रामराजे निंबाळकर निघून गेलेत। जी माहिती पूर्वी येत होती त्यानुसार रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ते सगळी शरद पवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार होते। मात्र गेल्या आठवड्याभरामध्ये म्हाडातलं वातावरण हे प्रचंड प्रदूषित झालंय। ज्या पद्धतीनं पवारांच्या विरोधामध्ये अंतर्गत धुसफूस जी आहे ती सुरू झालेली होती। म्हाडातून उमेदवारी ही मोहिते पाटलांनाच द्यावी यासाठी मोहिते पाटलांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते। सोशल मीडियावरती व्हिडिओज जे आहेत ते व्हायरल करण्यात येत होते। काहीही झालं तरी विजयसिंह मोहिते पाटलांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात होती। वास्तविक स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवारांना म्हाडातून लढावे अशी गळ घातलेली होती आणि त्यानंतर त्यांनी आपला निर्णय जो आहे तो यापूर्वी जाहीर केलेला होता। मात्र सातत्यानं समर्थक जे आहेत मोहिते पाटलांचे असतील किंवा स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते असतील यांच्याकडून या निवडणुकीमध्ये काही धोका होऊ शकतो का याबाबतच्या चर्चा ज्या आहेत त्या म्हाडामध्ये सुरू होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये काही अंशी विरोधामध्ये सुद्धा मत जे आहे ते व्यक्त केलं जाण्याची शक्यता होती, कारण विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव जे आहेत रणजित मोहिते पाटील ते जास्त आग्रही होते विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी। आणि त्यामुळे नेमकं या बैठकीमध्ये आता काय चर्चा झाली आणि त्याबाबतचा निर्णय काय तो शरद पवार बाहेर आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल। निश्चित शरद पवार बाहेर आल्यानंतरच मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात स्पष्टीकरण दिलं जाणार आहे। धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्या आहेत, राजकीय गणित काय आहेत पुढची ती सुद्धा जाणून घ्यायची आहेत, राजकीय घडामोडी घडतायत या सुद्धा जाणून घ्यायच्यात। पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येईल। यानंतर मात्र महत्त्वाची बातमी। आता आपण काही वेळापूर्वीच पाहिलं की म्हाडाच्या जागेवरून सध्या तिढा कायम होता। शरद पवार या जागेवर लढणार की लढणार नाही या संदर्भात बैठक सुद्धा सुरू होती। बारामती इथल्या हॉस्टेलमध्ये बैठक सुरू होती। काल मुख्यमंत्री सुद्धा राज ठाकरेंना ठीक आहे, मी त्याच्यावर कसं रिॲक्शन करू? माझ्या खाजगी मिटिंगला सुद्धा तुम्ही या ठिकाणी डिस्टर्ब करता, योग्य नाही। हे काही सार्वजनिक विषयाच्या बैठका नसतात, पक्षाच्या घरच्या बैठका असतात। खासगी मीटिंग होती असं म्हटलं गेलंय शरद पवारांकडून। त्यामुळे या म्हाडाच्या जागेसंदर्भात आणि एकूणच या सगळ्या बैठकी संदर्भात नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात स्पष्टीकरण शरद पवार यांनी अद्यापही दिलेलं नाहीये। वळूया पुढल्या बातमीकडे। आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म आणि पद्मश्री पुरस्कारांचं वितरण करण्यात आलंय। विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 56 मान्यवरांचा आज पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यात अमरावतीचे डॉक्टर कोल्हे दाम्पत्यासह वामन केंद्रे यांनाही पद्मश्री देऊन गौरवण्यात आलंय। तसंच शंकर महादेवन, शिवमणी, कबड्डीपटू अजय ठाकूर, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि प्रभुदेवा यांना आज पुरस्कार देण्यात आलाय। बल्लारपुरातील नवीन बसस्थानक स्थळ इथल्या भव्यता आणि देखणेपणा यामुळे साऱ्यांच्याच आकर्षणाचं हे केंद्र ठरलंय। प्रशस्त इमारत, आकर्षक रंगसंगती, सर्वत्र मनमोहक सजावट आणि भिंतीवर वन्य प्राण्यांची मनोहारी चित्र इथं पाहायला मिळतात। याचबरोबर प्रवाशांना बसण्याकरता स्टीलच्या मोठ्या संख्येतील अगदी चकचकीत बेंचेस आणि बसेस उभं करण्याकरता म्हणून उभं राहण्यासाठी म्हणून सोयीची फलाट सुद्धा बांधण्यात आली आहेत, तयार करण्यात आली आहेत। याला बस स्थानक म्हणावं की एअरपोर्ट असा प्रश्न इथं आल्यावर मात्र भेडसावतो। याचमुळे बस स्थानकातील विविध भागात उभं राहून सेल्फी काढणाऱ्यांची रीग अर्थातच इथं सुद्धा पाहायला मिळते। प्रवेशद्वारावर वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाचा 70 फूट उंच देखणा मनोरा या ठिकाणी उभा करण्यात आला आहे।